मंडळी, आज आपण गणपती अथर्वशीर्षाबद्दल बोलणार आहोत. गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र असं आपण नेहमी ऐकत असतो, त्याचा परिपाठ करत असतो. परंतु या गोष्टींचा परिपाठ करताना मुळामध्ये आपण कशाची धारणा करायला हवी, आपण काय लक्षात घ्यायला हवं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मी नेहमी म्हणतो, गणपती म्हणजे आपल्याला जो समोर दिसतो, आपल्याला जी मूर्ती गणेशाची समोर दिसत असते ती म्हणजेच गणपती का हो? आपण गणपती जेव्हा बसवतो तेव्हा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करत असतो आणि आपण असं गृहीत धरतो की आपल्या गणपतीमध्ये, गणपतीच्या मृत्तिकेच्या मूर्तीमध्ये प्राणाचं अधिष्ठान झालेलं आहे आणि आपण 10 दिवस तो उत्सव साजरा करत असतो. मग ह्या प्राणाची अधिष्ठिती किंवा अधिष्ठापना जेव्हा गणपतीमध्ये केली जाते, त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी, कर्मकांड आपल्याकडे सांगितलेली आहेत. परंतु गणेशाची मूर्ती हा भाग वेगळा काढला तर गणेशाचं रूप, मूळ रूप म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला समजून घेता येईल का, हा खरा प्रश्न आहे. तर गणेशाचं खरं स्वरूप हे आपल्याला दिसतं तसं नक्कीच नाही आहे. त्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, असं जे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्येच केलेलं आपल्याला आढळतं. त्या अध्यायामध्ये आपण जर नीट पाहिलं, ज्ञानेश्वरांचं वर्णन जर आपण नीट पाहिलं, तर त्यांच्या काळीसुद्धा गणेशाची मूर्ती होती. परंतु त्या गणेशाच्या मूर्तीमध्ये त्यांनी काय बघितलं हे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात आपल्याला दिसतं. याचा अर्थ असा की गणपती हा केवळ गणपती नसून ते एक आद्य रूप आहे. ते स्वरूप, स्वस्वरूप आहे, परमात्मा रूप आहे. आणि जर वेदांचा विचार केला तर तुकोबा म्हणतात, ओंकार स्वरूप रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे उत्पत्ती स्थान. म्हणजे त्याचा अर्थ असा की गणेश हे ओंकार स्वरूप आहे. आपल्याला बरीच गाणी पण माहिती आहेत. ओंकार स्वरूपा, तुझं नमो तुझं नमो, अशी बरीच गाणी आपल्या गणेशाच्या बाबतीत ओंकाराला धरून केलेले आपल्याला आढळतात. आणि तुकोबांनी नेमकं हेच सांगितलेलं आहे, ओंकार स्वरूप रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. म्हणजे गणेश हा शंकराचा पुत्र नाही असं स्पष्ट तुकोबा आपल्याला सांगतात. तर हा कुणाचा पुत्र नसून हा आद्य आहे. आणि आयुर्वेदामध्ये जर बघायचं झालं तर प्रकृती विकृती अशा गोष्टी आपल्याला आढळतात. म्हणजे एखादी गोष्ट निर्मल अशी कशापासूनही निर्माण झालेली नाहीये, त्याला प्रकृती म्हणतात. आणि एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीपासून जर निर्माण झाली असेल तर त्याला म्हणतात विकृती. दुधाला आपण प्रकृती म्हणतो आणि दुधापासून जे लोणी बनतं, दही बनतं, ताक बनतं, त्याला आपण दुधाची विकृती असं म्हणतो. सृष्टी उत्पत्तीच्या वेळेस परमात्मा तत्वापासून निर्माण झालेली सृष्टी आणि परमात्मा तत्व हे मूळ प्रकृती म्हणजे निर्मळ, निर्विकार असं रूप आहे. ती एक शक्ती आहे आणि त्या शक्तीचा हा ओंकार, शक्ती, ऊर्जा स्वरूप असा हा गणेश आहे. आणि या गणेशाची 3 रूप, उत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्या तीनही शक्ती ज्याच्यामध्ये आपल्याला आढळतात किंवा ज्याच्यापासून निर्माण होतात ते म्हणजे हे गणेशाचं रूप आहे. अशा या गणेशाच्या रूपाचं वर्णन आपल्याला अथर्वशीर्षामध्ये अतिशय सुंदर रीतीने केलेलं आढळतं. अथश्री गणपती अथर्वशीर्षम ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. म्हणजे तू तत्व आहेस, तू परमतत्व आहेस. अशा पद्धतीने प्रत्येक अथर्वशीर्षामधलं वाक्य जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला असंच आढळतं की प्रत्येक वाक्याला एक सुंदर अर्थ आहे, एक तत्वज्ञान आहे. किंबहुना गणेशाचं खरं रूप प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला आढळतं.
नंतर जर नीट जर व्यवस्थित आपण ऑब्झर्व केलं किंवा निरीक्षण केलं तर आपलं असं लक्षात येतं की प्रत्येक देवाचं स्वरूप हे या गणेशामध्येच आहे. त्वम इंद्रस्त्वम, त्वम अग्निस्त्वम, वायुस्त्वम, सूर्यस्त्वम, चंद्रस्त्वम, चंद्रमास्त्वम. म्हणजे ह्या पृथ्वी तलावर किंवा या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक शक्तीचा पुंज जो आपल्या सृष्टीच्या कर्मकारणामध्ये कारणीभूत आहे. चंद्र पण आपल्या सृष्टीमध्ये तेवढाच सुंदर काम करतो, सूर्यसुद्धा तेवढाच काम करतो छान, समुद्र करतो छान काम. त्यामुळेच आपल्या सृष्टीवरचं जीवन टिकून आहे. आणि या सर्वांचं स्वरूप कशामध्ये परावर्तित होत असेल, दिसत असेल तर ते म्हणजे ओंकारामध्ये. त्यामुळे ओंकार हा जो काही गणेश आहे त्याच्यामध्ये हे तत्व ओंकार स्वरूप हे नित्य आहे. आणि त्याच्यामुळेच गणेशाचं स्वरूप व्यवस्थित जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अथर्वशीर्ष व्यवस्थित समजून घ्यावंच लागतं. आणि ते जर घेतलं तर आपण कर्मकांडामध्ये न अडकता आपण ज्ञानयोगाच्या मार्गाने आपण चालायला लागतो. आणि कसं आहे बघा, सगळे योग जे सांगितलेले आहेत, अगदी भक्तियोग असू दे, ज्ञानयोग असू दे, राजयोग असू दे, ते पायऱ्यापासून स्टेप बाय स्टेप आपल्याला परमेश्वरापर्यंत नेणारे आहेत. आणि त्यातला सगळ्यात सोपा जर कोणता योग असेल आणि अवघड योग कोणता असेल तर तो म्हणजे आहे भक्तियोग. आणि हा भक्तियोग साधताना संपूर्ण समर्पण नसेल तर भक्तियोग साधत नाही. मग इथे माझं सगळं मन आहे, पंचेंद्रिय आहेत, शरीर आहे, सगळं जे आहे ते समर्पणाच्या भावनेमधून आपल्याला भक्तियोगामध्ये समर्पावं लागतं. ही झाली पहिली पायरी. परंतु भक्तियोग करत राहिलं तर कधीतरी ज्ञानाची उपरती होईल आणि कधीतरी आपण त्या स्वस्वरूप परमात्मा तत्व अशा गणेशाला जाणून, त्याच्या ओंकार स्वरूपाला जाणून आपण ज्ञानयोगाची पहिली पायरी चढू. हे आहे भक्तियोगाच्या पायऱ्यांचं इप्सित. मग इथे कोणत्याही परमात्म्याची मग इथे कोणत्याही देवाची प्रार्थना, अगदी पांडुरंगाची असू दे, गणेशाची असू दे, संतांची असू दे, ह्यांची भक्ती आपल्याला मूळ स्वरूपाप्रत नेणारीच आहे. कारण आपला वैदिक धर्म असं सांगतो की या जगामध्ये द्वैत असं काय नाही आहे, अद्वैतवाद आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी म्हणजेच ब्रह्म. मग मी म्हणजे ब्रह्म असेल, मी परमात्मा म्हणजेच मी असेल, तर आमचे संत आहेत, आमचे भगवंत आहेत, आमची सगळ्या ह्या सृष्टीमध्ये आढळणारे प्राणीमात्र आहेत, छोटे कीटक आहेत, सगळं जे काय आहे त्याच्यामध्ये अधिष्ठित असणारा जे प्राणतत्व आहे, चैतन्य तत्व आहे ते आणि मी वेगळं नाहीच आहे. त्याच्यामुळेच आपल्याला ही उपरती होणं, अद्वैतवादाची उपरती होणं, भक्तिमार्गातून ज्ञानमार्गाकडे जाताना या गोष्टींची उपरती होणं हे अतिशय आवश्यक आहे. रिअलायझेशन होणं आवश्यक आहे. आणि त्यालाच साक्षात्कार म्हणतात. याला साक्षात्कार झाला, त्याला साक्षात्कार झाला. साक्षात्कार होणं म्हणजे काय? तुमच्या बुद्धीमध्ये एखादी गोष्ट कळणं, रिअलाईज होणं, याला साक्षात्कार म्हणतात. आणि हा साक्षात्कार जर व्हायचा असेल तर भक्तिमार्गापासून ज्ञानमार्गाची पहिली पायरी तरी आपल्याला चढायला हवी. आणि त्यासाठी गणेशाची प्रार्थना करताना आपला अथर्वशीर्ष दिलेला आहे. आणि अथर्वशीर्षाचं पठण करताना आपल्याला पुढे जायचं असतं. आणि अथर्वशीर्षामध्ये काय दिलेलं आहे, त्याच्या संस्कृत श्लोकांमध्ये काय दिलेलं आहे हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपल्याला नक्कीच गणेशाच्या खऱ्या रूपाचं वर्णन जे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे, आद्य ओंकार स्वरूप असं, ते आपल्याला नक्कीच कळायला लागतं. आणि आपण गणेशाप्रत आणखी नतमस्तक होतो. आणि गणेश आणि मी वेगळा नाहीच आहे याची प्रचिती आपल्याला तिथे येते. असं हे गणेशाचं रूप. आता याच्याबद्दल आपण अथर्वशीर्ष जे आहोत ते आपण व्यवस्थित म्हणणार आहोत. तर चला मग अथर्वशीर्ष ऐकूयात.